श्रीमद सत्संगी जीवन कथा मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधा कृष्ण देव, सभेमध्ये उपस्थित परमपूज्य सद्गुरु स्वामी श्री गोविंद प्रसादजी स्वामी, उपस्थित सर्व भक्तजन, सर्वांना जय श्री स्वामीनारायण. श्रीमद सत्संगी जीवन कथेमध्ये आपण भगवान स्वामीनारायण यांनी घराचा त्याग केला आणि वन विचरण करण्यासाठी निघाले आहे. सर्वप्रथम भगवान कुलाश्रमामध्ये आले. भरतजीच्या चरित्रांचं स्मरण करून आणि भगवंतांनी सूर्य भगवंताची आराधना कुलाश्रम मध्ये केली. तिथून भगवान सूर्यनारायण यांनी प्रसन्न होऊन वरदान दिले आणि आता भगवान तिथून निघण्याची तयारी करत आहे. मोजक्या वस्तू सोबत घेऊन भगवान प्रवास अनेक जीवात्म्यांचं कल्याण करण्यासाठी निघालेले आहे. ज्याला यात्रा करायची असते, मग ते अध्यात्माची असो किंवा संसारामध्ये पुढे जाण्याची असो, त्याला वस्तू सोबत कमीच घ्यावा लागतात. अनेक वेळी मी पाहतो आपल्या सत्संगामध्ये खूप मोठे मोठे शेठ असतात, कोणी मोठ्या पदाधिकारी असतात, पण जेव्हा मंदिरामध्ये येतात तेव्हा त्यांना व्यवस्थाची गरज पडत नाही. ते जे आहे त्यामध्ये ऍडजस्ट करून घेत असतात. पाहून आपल्याला वाटतं की नाही, हे माणसं इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यामागे यांचं समर्पण आहे, यांचा त्याग आहे. मी पंढरपूरला पाहिलं होतं, आपले डॉक्टर आले होते. ते सकाळी आले, पण असं नाही की मला रूम द्या, बाकीचे आले मला रूम द्या, बरोबर आहे, पण आले केव्हा आंघोळ करून घेतली, केव्हा कथेमध्ये येऊन बसले, तेव्हा कळालं की डॉक्टर आलेले आहे. म्हणजे बाकी कसं असतं, आम्ही आलो आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये, तुम्ही रूमची व्यवस्था करायला, त्रास सहन करण्याची जर तुमच्यात शक्ती असली तर तुम्ही यात्रा केली पाहिजे. बाकी घरामध्ये तुम्हाला एसी पण मिळतोय, घरामध्ये व्यवस्थित जेवण पण तुम्हाला मिळत आहे. आणि यात्रा अशी असते की जेवढ्या मोठ्या मोठ्या बॅग तुम्ही घ्या, तेवढं दुःख तुम्हालाच होतं. म्हणून आपण यात्रा करायला निघतो त्या समय नीलकंठ वर्णी यांचं स्मरण करायला पाहिजे की नीलकंठ वर्णी यात्रा करण्यासाठी निघाले, आवश्यक वस्तूच त्यांनी सोबत घेतल्या. आता एक कच्छच्या गाड्या येतात, महिन्यातून 2-4 गाड्या येत असतात. तर त्या लोकांचं मी पाहिलं आहे, लहानशी बॅग असते. आपण पण यात्रा करायला जातो, 25 सीटर गाडी असली तर त्यात फक्त 15 जण मावतात, बाकीच्या 10 सीटा या बॅगांसाठीच्या असतात. नीलकंठ वर्णी यांना पूर्णपणे विचार करून आणि त्याग सर्व गोष्टींचा केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक खूप सुंदर पंक्ती लिहिली आहे, मी आणि माझी आठवण, विसरले जयाचे अंतकरण,
पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतरकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं जो विसरून जातो तोच खरा संत आहे, तोच खरा त्यागी आहे. नाहीतर मग विषय वासनांमध्ये अडकून राहतो त्याला म्हटलं जात नाही. नीलकंठ वर्णी यांनी असा त्याग दाखवला जेणेकरून सर्व योगी पण आश्चर्यचकित होऊन जायचे. की कोणी मोठे भगवंताचे भक्त आहे की साक्षात श्रीकृष्ण आहे की साक्षात भगवान महादेव आहे, त्यांचा त्याग पाहून. बाकी एक खूप प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एक संत होते, संन्यासी होते. ते वनामध्ये राहायचे. निश्चय केला होता की भक्तीच करायची आपल्याला. मग भजन भक्ती करायचे, काही शरीरावरती कपडे धारण करत नसत, पण समाजामध्ये राहायचं. म्हणजे 2 लुंगी त्यांनी ठेवल्या होत्या. एक लुंगी नेसायच्या, दुसरी लुंगी धुवायला टाकायच्या, म्हणजे ते वाढत असायची. आता एके दिवशी ध्यान करीत होते. ध्यान करीत असताना डोळे उघडले आणि पाहिलं तर एक उंदीर आला आणि तो त्या लुंगीला खाऊ लागला. आता संन्यासींनी विचार केला की हा उंदीर आता दररोज मला त्रास देईल. याच्या त्रासापासून वाचायचं असलं तर मांजर पाडावी लागेल. इथे खूप उंदरं येतील आता. म्हणजे आता मांजर पाळावी लागेल. मग संन्यासीने मांजर पाळली. आता मांजर पाळली म्हणजे मांजर उंदरांना खाऊन घ्यायची. आता हे संन्यासी होते, दररोज फळं खाऊन घ्यायचे, कंदमूळ खाऊन घ्यायचे. पण मांजरला थोडी फळं चालतात, कंदमूळ चालतात, तिला तर दूध पाहिजे. मग विचार केला आता मांजरीसाठी दुधासाठी गायीची व्यवस्था करावी लागणार. मग गायीची व्यवस्था केली. तर गायीसाठी चारा म्हणजे थोडीफार शेती पण करावी लागणार. आता महाराज शेती करू लागले. दररोज गायीसाठी चारा आणू लागले, गायीचं शेण पाणी करणं, दूध काढणं. आता दूध एवढं येऊ लागलं की थोडं दूध मांजर प्यायची, बाकीचं काय करायचं? मग जीव जातो. मग विचार केला की हे सर्व काही एकटा मी सांभाळू शकणार? या गायीचं काम करण्यासाठी बाई पाहिजे. माझं लग्न करावं लागेल. मग महाराजने लग्न केलं. आता लग्न झालं म्हणजे पुन्हा मुलं झाले आणि महाराज पुन्हा संसारामध्ये लागून गेले. म्हणजे लुंगीची तर रक्षा झाली, पण महाराजची काही रक्षा झाली नाही. म्हणजे ते कित्येक वेळी असं असतं की लुंगीची रक्षा करायला जा तर पुरा संसार मांडावा लागतो. म्हणून भगवान स्वामीनारायणांनी सांगितलं की जड भरत सारखं राहावं. त्यांना सर्व कळत होतं की शरीरावरती मळ साचत आहे, तरी सुद्धा त्यांनी शरीराकडे दुर्लक्ष हे केलं. म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढा आपण कमी साधनांचा उपयोग जीवनामध्ये करावा. नीलकंठ वर्णी यांनी स्वतः सोबत मोजक्या वस्तू धारण केल्या आहे आणि त्या धारण करून नीलकंठ वर्णी ही यात्रा करण्यासाठी निघाले आहे. 45व्या अध्यायामध्ये सुरत मुनी राजा प्रतापशिला म्हणतात की नीलकंठ वर्णी यांनी भगवान सूर्यनारायणची आराधना केली आणि भगवान सूर्यनारायण यांनी प्रसन्न होऊन दर्शन दिले आहे. सूर्यनारायण भगवंतांनी पण वर्णिराजची प्रार्थना केली आहे. प्रतापसिंह राजा म्हणतात, शृण्वन कथा कृष्ण कथा ब्रह्मन मधुराश्च मनोहरा रसज्ञो नैव तृप्त्यामी यथा मृत्यो मृतम पिबेत. त्यांनी लिहिलं, प्रतापसिंह राजा म्हणतात की हे ब्रह्मन, ज्या प्रकारे अमृत पिणारे देवता हे अमृत पिऊन थकत नाही, त्या प्रकारे मला पण आता कथा पान करण्यापासून माझं पण मन आता काही थकत
नाही. प्रतापसिंह राजा एक कंटिन्यू कथा ऐकत आहे, तरी सुद्धा काय म्हणतात की माझं मन कथा ऐकण्यास थकत नाही. आणि तुम्ही आणि सर्व घड्याळाकडे पाहता, नाही कोणी पाहत नाहीये, पण 1 तास पण पाऊण तास पण आपल्याला कथा जड जाते. का जड जाते? कारण आपला तो अभ्यास नाहीये दररोजचा म्हणून. म्हणून तुम्ही मला आता विशेष भगवान नीलकंठ वर्णी यांनी जे वनामध्ये अनेक चरित्र केले ते मला सांगा. तेव्हा सुरत मुनी म्हणतात, राजन, भगवान मुक्तीनाथ यांचे दर्शन करून पुढे निघाले आणि पुढून कार्तिक शुद्ध त्रयोदशीचा दिवस होता. त्या दिवशी भगवंतांनी दक्षिण दिशाकडे प्रयाण केलं आहे. रस्त्यामध्ये अनेक गाव लागले. आता यामध्ये कसं आहे, भक्त चिंतामणीमध्ये भगवान ज्या ज्या गावांमध्ये गेले, अनेक चरित्र केले, ते भक्त चिंतामणीमध्येच आहे. ते सत्संगी जीवन मध्ये नाही. विहारी लालजी महाराजांनी हरिलीलामृत मध्ये जे लिहिलं, ते काही प्रसंग सत्संगी जीवन मध्ये, पण काही प्रसंग यामध्ये, काही यामध्ये आहे ते त्या ग्रंथांमध्ये नाही. म्हणजे तुम्हाला काही असे अनेक चरित्र तुम्हाला ऐकण्यास मिळतील. तुम्हाला असं नंतर व्हायला नाही पाहिजे की आम्ही तर पूर्ण कथा ऐकली होती, हे चरित्र तर काही आलं. भगवान सोबत राहणारे 3,000 संत होते, त्यामध्ये अनेक कवी संत होते. काहींनी भगवंताच्या भजनांच्या माध्यमातून हे वर्णन केलेले आहे, काही यांनी ग्रंथांच्या माध्यमातून, पद्य माध्यमातून, गद्य माध्यमातून. हरिचरित्रामृत सागर नावाचा विश्वाचा सर्वात मोठा ग्रंथ हा स्वामीनारायण भगवानच्या जीवनावरती आधारित आहे. तर त्या ग्रंथामध्ये पण हे चरित्र लिहिलेले आहे. पण श्रीमद सत्संगी जीवन मध्ये जे लिहिलंय ते सर्व मी तुम्हाला सांगत आहे. भगवान तिथून खालती बुटलपूर नावाच्या शहरामध्ये आले आहे. दक्षिण दिशाकडे भगवान आता चालत निघाले आहेत आणि बुटलपूर शहरामध्ये भगवान प्रवेश करतात. भयंकर असं जंगल, अनेक पर्वत, नदी, सरोवर यांना पार करून बुटलपूरला जेव्हा भगवान पोहोचले, तेव्हा त्या बुटलपूरमध्ये महादत्त नावाचा राजा राहत होता. अजून पर्वतीय क्षेत्र चालत आहे. आता हरिलीलामृत मी वाचत होतो, त्यामध्ये मला वाचण्यास मिळालं की भगवान पुखरपूरला पण गेले. आता पुखर, आता आपण आजच्या भाषेत जर समजायला गेलं तर पोखरा, बरोबर आहे. आपण मुक्तीनाथ जातो रस्त्यामध्ये येतच की नाही, बरोबर. तर तिथे पण भगवान आले, तिथे भगवंतांनी स्नान केले, तिथे अनेक वेद पाठशाळा होत्या असं वर्णन. आणि लहान काशी पण त्याला उत्तर काशी म्हटलं जायचं असं पण वर्णन तिथे करण्यात आलं. हा जो संपूर्ण पर्वतीय प्रदेश होता, त्या पर्वतीय प्रदेशामध्ये जे जे लहान लहान राजे होते, त्या सर्व राजांचा मेन राजा म्हणजे हे महादत्त राजा होते. त्या महादत्त राजाच्या नगरीमध्ये भगवान नीलकंठ वर्णी यांचं आगमन झालं आहे. त्या महादत्त राजा यांच्या बहिणीचं नाव आहे मयादेवी. मया राणी ज्यांना आपल्या संप्रदायामध्ये ज्यांना ओळखलं जातं. भगवान ह्या नगरीमध्ये आले. हा राजा अतिशय धार्मिक होता. त्या राजानी संत आणि यात्राळू यांना राहण्यासाठी अनेक धर्मशाळा तयार केलेल्या आहेत. त्या धर्मशाळांमध्ये अनेक संन्यासी, महात्मा, यात्रेकरू राहायचे. नीलकंठ वर्णी पण त्या धर्मशाळामध्ये निवास करून राहिले आहे. राजाचा दररोजचा क्रम आहे आलेल्या यात्राकरूंचे दर्शन करायचे. दररोज साधू संतांना वंदन करण्यासाठी जायचं. आणि त्या समयी जेव्हा महादत्त राजा स्वतःच्या बहिणीसोबत, मया राणी सोबत तिथे दर्शनाला आले, त्यांनी नीलकंठ वर्णियांना पाहिलं. नीलकंठ वर्णियांनी घर सोडून, आणि 1 वर्ष कंप्लीट झालं आहे आणि 12 वर्षाचे भगवान सोबत आहे. अतिसुंदर भगवंताचं ते स्वरूप पाहून आणि मया राणींच्या हृदयामध्ये भगवंताविषयी गाढ प्रेम उत्पन्न झालं.
कोणी महान तपस्वी आहे किंवा साक्षात हे भगवान आहे असा भाव मया राणींना झाला, महादत्त राजाला झाला आहे. सर्व साधू संतांना वंदन केले आणि शेवटी वर्णिराजकडे येऊन वंदन केले आणि प्रार्थना केली, महाराज तुमच्या मुखाचं तेज काहीतरी वेगळंच आहे. तुम्हाला पाहून आमच्या हृदयामध्ये शांतता होत आहे. आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला की तुम्ही आमच्या मेहलामध्ये या. नीलकंठ वर्णी म्हणतात की मेहलामध्ये राहायचं पण नाही आणि यायचं पण नाही. कारण भगवान स्वामीनारायण यांच्या घरी काही कमी नव्हतं. धर्मदेवांचे हजारो शिष्य होते, म्हणजे राजासारखा वैभव त्याग करून नीलकंठ वर्णी निघाले होते. वापस जर मेहलामध्ये गेलं आणि माझं मन जर तिथे लागून गेलं तर, म्हणून नीलकंठ वर्णी कुठेही मेहलामध्ये गेले नाही, कोणाच्या घरामध्ये गेले नाही. वर्णी म्हणता मी कोणाच्या मेहलामध्ये जात नाही. मया राणी म्हणते मेहलात जात नाही, पण मेहलाचा बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये तर या, म्हणजे आमचा बगीचाही पावन होईल आणि मेहल पण पावन होऊन जाईल. आणि खूप आग्रह केल्याने नीलकंठ वर्णी हे मेहलाचा जो बगीचा होता त्या बगीच्यामध्ये निवास करून राहिले. आता इथे कथा वर्णन केलेली नाही आहे, पण हरिलीलामृत ग्रंथामध्ये आहे वर्णिराज तिथे 4 महिन्यांपर्यंत थांबले. राजाचा तसा प्रेम होता, राणीचा तसा प्रेम होता. आणि नीलकंठ वर्णी पासून संपूर्ण जे बुटलपूर वासी जे भक्त होते, अध्यात्म हृदयाचे लोक होते, त्या सर्वांना नीलकंठ वर्णी विषयी प्रेम वाढू लागला. नगरामध्ये अनेक ज्या कन्या होत्या त्या कन्यांनी नक्की केलं आहे की लग्न करू तर नीलकंठ वर्णी सोबतच करू. राजाला पण 2 कन्या होत्या. राजाने पण नक्की केलं की माझ्यानंतर माझा वारीस कोणीच नाही, माझं राज्य पण या वर्णीला देतो आणि माझ्या दोघही कन्यांचं लग्न मी वर्णी सोबत ठरवतो. आणि मया राणींना सांगितलं, बहिणी ज्या राजाच्या होत्या त्या जाऊन वर्णिराजला समजवतात. वर्णिराजला सांगितलं करून घ्या, राज्य पण देतो आणि 2 कन्या पण देतो, कन्या पण सुंदर आहे. अनेक प्रकारे समजवलं. खूप एक छान भजन पण आहे त्यावरती. त्या भजनामध्ये मया राणी म्हणता, म्हातारपणी मग कोणी भेटणार नाही, असं राज्य भेटणार नाही, अशा कन्या भेटणार नाही, करून घ्या. वर्णी म्हणता मला नाही करायचं. अशा प्रकारे समजवत आहे. भगवंतांनी विचार केला जास्त जर राहिलो तर यामध्ये बंधन होईल, म्हणून एके दिवशी रात्रीचा समय भगवंतांनी बुटलपूरचा त्याग केला आणि तिथून पुढे निघाले. असं नव्हतं भेटत नव्हत्या म्हणून इकडे येऊन गेले. मोठे मोठे राज्य, मोठ्या मोठ्या राणी ह्या सर्व स्वतःच्या कन्यांना देण्यासाठी तयार झाले होते, राज्य देण्यासाठी तयार झाले वर्णीला. पण भगवान तिथे पण बांधले गेले नाही. सुरत मुनी म्हणतात की तिथून भगवान पुढे निघाले आहे वनामध्ये. पुढे चालत चालत आणि भगवान एक भयंकर वनामध्ये प्रवेश केला. पुढे निघाले आणि तिथे एक अतिविशाळ निरोगी एक वटवृक्ष होत. त्या वटवृक्षाच्या खालती वर्णिराजने नजर टाकली तर तिथे एक महान योगी बसले आहे असे वर्णिराजला दिसले. त्यांच्या मुखाचं तेज आणि त्यांचं शरीर आकृती पाहून समजून गेले की कोणीतरी महातपस्वी योगी आहे. ते गोपाळ योगी होते. आणि नीलकंठ वर्णींना अतिशय या योगींना पाहून आनंद झाला आहे. नीलकंठ वर्णींनी पाहिलं की गोपाळ योगी हे शालिग्राम भगवंताची पूजा करत आहे आणि शालग्राम भगवंताची पूजा करून गीताजीचा 2ऱ्या अध्यायाचा पाठ करीत आहे. हे पाहून वर्णिराजला अतिशय आनंद झाला. आणि जेव्हा गोपाळ योगीची नजर या वर्णीवरती पडली, लहानस बाळ स्वरूप आहे आणि अति तेजस्वी या मूर्तीला पाहता बरोबर गोपाळ योगी उभे झाले. उभे होऊन आणि धावत गेले आणि वर्णिराजला आलिंगन दिले आहे.
सुरत मुनी म्हणतात, राजन असं वाटत होतं की पूर्वीचे दोन मित्र एकत्रित झाले आणि दोघांचं मिलन झालं, हे दृश्य पाहून असं वाटत होतं. वर्णिराज यांना पण अतिशय आनंद झाला आहे आणि गोपाळ योगी सोबत वर्णिराज आता तिथे राहून निवास करू लागले. गोपाळ योगी यांना अष्टांग योग येत होता. यम, नियम, आसन, ध्यान, धारणा, धारणा, समाधी इत्यादी जे 8 अंग आहे योगाचे, समाधीचे, ते आता निलकंठ वर्णी यांनी गोपाळ योगीकडून शिकायचं सुरू केलं आहे. गोपाळ योगी एक वेळा शिकवायचे, वर्णिराज तुरंतच ते शिकून घेत होते. नाहीतर एक एक आसन शिकता शिकता वर्षानुवर्ष निघून जातं, तेव्हा ते एक कुठेतरी जागृत होत असतं. पण वर्णिराज यांनी एकच वर्षामध्ये गोपाळ योगीकडून अष्टांग योग शिकून घेतला आहे. त्यांच्याकडे जे जे ज्ञान होतं गोपाळ योगीकडून भगवंतांनी ग्रहण केलं. भगवान आपल्याला इथे शिकवतात, भगवान यांना सर्व काही येतं. भगवान यांच्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. पण भगवान म्हणतात की जर कोणाकडे विशेष काही ज्ञान असलं तर अवश्यपणे त्याकडून ते ग्रहण करायला पाहिजे. गोपाळ योगींनाही अतिशय आश्चर्य वाटू लागलं की एवढ्या कमी समयामध्ये अष्टांग योग या वर्णीने सिद्ध केला. नक्की हे साक्षात भगवान असावे. आणि गोपाळ योगींना भगवानपणाचा निश्चय वर्णीमध्ये झाला. निलकंठ वर्णींना भाव आहे की मला अष्टांग योग हे शिकवत आहे, म्हणजे माझे गुरु हे गोपाळ योगी आहे. गोपाळ योगींना पण भाव आहे की वर्णी साक्षात भगवान आहे, म्हणजे वर्णी माझे गुरु आहे. एक दुसऱ्यांविषयी दोघांना पण गुरुभाव झाला. एक दुसऱ्यांना दोघं गुरु स्वीकारू लागले आहेत आणि दोघं एकत्र मिळून सोबत तप करू लागले. गोपाळ योगीची खूप मोठं वय आहे आणि निलकंठ वर्णीय मात्र 12-13 वर्षाचे आहे. पण अध्यात्म दोघांना एकत्र, दोघं पण एकत्र तप करत आहे. दोघं पण एकत्र एक दुसऱ्यांना जे शिकलेली विद्या आहे ती शिकवत आहे. असे 1 वर्ष व्यतीत झाला आहे. गोपाळ योगीला धीरे धीरे कळून गेलं की नक्की हे साक्षात भगवानच आहे, जे माझी योग साधनाचं फळ स्वरूपाने मला या अंतिम अवस्थामध्ये प्राप्त झाले आहे. आणि त्या समयी गोपाळ योगीने जाणून घेतलं की आता माझा अंतिम समय आहे. आणि त्या समयी भगवंतामध्ये स्वतःच्या मनाच्या वृत्तींना ठेवू लागले. त्या समयी सुरतमुनी म्हणतात असं घडलं की गोपाळ योगीचा जो आश्रम होता, गोपाळ योगी जिथे राहायचे ज्या वटवृक्षाच्या खालती, त्या आजूबाजूला काही गायी म्हशी चारणारे लोक पण राहायचे. त्यांचे पण वाडे तिथे होते. तर तिथे अनेक वेळी रात्रीच्या समयी हिंसक पशुपक्षी येऊन त्यांच्या गायी म्हशींना खाऊन घ्यायचे. तर ते सर्वचे सर्व एके दिवशी एकत्रित होऊन गोपाळ योगीकडे आले, महाराज तुम्ही सामर्थ्यवान आहात, आमच्या या प्राण्यांची रक्षा करा. इथे आम्हाला हिंसक प्राणी खूप त्रास देतात. तुमचं नाव गोपाळ आहे, तुम्ही गायींचं रक्षा करणारे आहात, म्हणून तुमच्या नावाला तुम्ही सार्थक करा, तुम्ही सामर्थ्यवान आहात. आता यांनी तर प्रार्थना केली, पण गोपाळ योगीला चिंता झाली की मी असं काय करू की जेणेकरून हिंसक प्राणी इथे येणार नाही. वर्णिराज बसले होते. वर्णिराज म्हणतात, योगीराज तुम्ही एक काम करा, तुम्ही हा शंख घ्या, तुमच्याकडचा हा शंख वाजवा. जोपर्यंत या शंखाचा आवाज जाईल तोपर्यंत हिंसक पशु पक्षी या वनामध्ये प्रवेश करू शकणार नाही. आणि गोपाळ योगीने स्वतःकडच्या शंखाचा नाद केला. शंख नाद झाला. जोपर्यंत जिथपर्यंत शंखचा आवाज पोहोचला तिथपर्यंत मग हिंसक पशु पक्षींनी प्रवेश करणं बंद केलं. भगवंताच्या प्रतापाने आता तो प्रांत हा हिंसक पशु पक्षी तिथे कोणी प्रवेश करू शकत नव्हते. सर्व गोप होते ते अतिशय प्रसन्न झाले आहेत. आता निलकंठ वर्णी पण गोपाळ योगी सोबत राहून
गोपाळ योगी सोबत गीताजीच्या दुसऱ्या अध्यायाचं निरंतर पठन करू लागले. स्वस्वरूपाचं गोपाळ योगींना ज्ञान दिलं आहे. यामध्ये कथा लिहिलेली नाहीये, पण हरी लीलामृत ग्रंथामध्ये विहारी लालजी महाराजांनी लिहिलं की अंतिम अवस्था जेव्हा गोपाळ योगीची सुरू आहे, त्या समयी गोपाळ योगी यांनी गीताजीचा साररूप पंचरत्न नावाचं एक पुस्तक तयार केलं होतं, ज्याला गुजरातीमध्ये गुटका म्हणतात. तो पंचरत्न गुटका विहारीलालजी महाराज म्हणतात की गोपाळ योगी यांनी नीलकंठ वर्णी यांना दिला. नीलकंठ वर्णी यांनी जेव्हा सत्संगामध्ये आले तेव्हा तो जो जे पुस्तक होतं ते मुक्तानंद स्वामींना दिलं. मुक्तानंद स्वामी यांनी ते पुस्तक भविष्यामध्ये रघुवीरजी महाराजांना दिलं होतं आणि रघुवीरजी महाराज यांच्या परंपरेमध्ये ते पुस्तक माझ्यापर्यंत म्हणजे भगवत विहारीलालजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचलं. कारण रघुवीरजी महाराज यांचे पुत्र भगवत प्रसादजी आणि त्यांच्या परंपरामध्ये पुढे विहारीलालजी, आणि त्यांनी जेव्हा वडतालला आपण दर्शनाला जातो, हरिकृष्ण महाराजांच्या उजव्या हाताला जे भव्य अक्षर भुवन आहे, त्या अक्षर भुवन मध्ये प्रसादीच्या वस्तू गोळा करून करून ठेवल्या, तेव्हा स्वतःकडे जे नीलकंठ वर्णी यांना गोपाळ योगींनी दिलेलं पुस्तक होतं, ते पुस्तक पण अक्षर भुवन मध्ये ठेवलं. तुम्ही पहिल्या मजल्यावरती तिथे दर्शनाला जा, घनश्याम महाराज आहे, त्या घनश्याम महाराजांचे दर्शन करा, तेव्हा तिथे ते पुस्तक पण आहे, जे गोपाळ योगीने गीताजीच्या सार स्वरूपाने पंचरत्न नावाचं जे पुस्तक तयार केलं होतं ते. तर ते विहारीलालजी महाराजांनी पुस्तकामध्ये हरिलीलामृत ग्रंथामध्ये हा प्रसंग लिहिला आहे. शेवटी गोपाळ योगीने भगवंतामध्ये मन जोडून देहाचा त्याग केला. तर देह त्याग झाला म्हणजे वर्णींना झालं की एवढी विद्या मी यांच्याकडून ग्रहण केली म्हणजे यांची सर्व क्रिया करणे माझी जिम्मेदारी आहे. आणि भगवंतांनी गोपाळ योगीचा देहाचा अग्निसंस्कार केला. अग्निसंस्कार करता बरोबर निलकंठ वर्णी यांनी नासाग्र भागावरती दृष्टी ठेवून ज्या प्रकारे धनुष्यातून बाण निघतं त्या प्रकारे निलकंठ वर्णी आता पुढे चालू लागले आहे. पुढे अनेक शहर येऊ लागले, अनेक नद्या, अनेक वनांना पार करीत करीत आणि वर्णीराज अनेक राज्यांमध्ये फिरत फिरत पुढे आता सिद्धपूर नावाच्या नगरामध्ये वर्णी आली. त्या सिद्धपूर नावाच्या नगरामध्ये त्या आदी वराह नावाचं तीर्थ येतं. त्या तीर्थामध्ये भगवंताने दर्शन केले आणि तिथून वंकदेश नावाचा जो प्रदेश आहे, जसा आपला खानदेश आहे तसा वंकदेश प्रदेशामध्ये शिरपूर नावाच्या गावाला भगवान आले आहे. तिथे सिद्धवल्लभ नावाचा राजा राहत होता. तो सिद्धवल्लभ नावाचा राजा अतिशय धार्मिक होता. त्याच्या मेहलामध्ये अनेक सिद्ध राहत होते. अनेक सिद्धांना आश्रय या सिद्धवल्लभ राजाने दिला होता. भगवान पण तिथे चातुर्मास मध्ये 4 महिन्यांपर्यंत निवास करून राहिले. राजाने पाहिलं की अनेक सिद्ध माझ्या नगरामध्ये राहतात, पण हे वर्णी काही अलगच आहे. म्हणून गोपाळ दास नावाचा एक साधू होता. त्या साधूला सांगितलं की तुम्ही या वर्णीच्या सेवेमध्ये राहा आणि 4 महिन्यांपर्यंत शिरपूरमध्ये जेव्हा वर्णी राहिले तोपर्यंत हा गोपाळदास नावाचा साधू त्यांची सेवा करायचा. अनेक वितरागी ब्रह्मचारी परमहंस संन्यासी काळभैरव उपासक कालीचे उपासक असे अनेक सिद्ध या राजाच्या नगरीमध्ये निवास करून राहायचे. सुरत मुनी म्हणतात आसरे 100 सारखे सिद्ध या नगरीमध्ये निवास करून राहायचे आणि राजा त्या सर्वांना तूप आणि साखर मिश्रित अनेक पक्वानांचे भोजन द्यायचा. त्या सिद्धांना मेहनत पण दिले होते, पण ते सिद्ध स्वतःची सिद्धता दाखवण्यासाठी खुल्या आकाशामध्ये राहायचे. ऊन सहन करायचे, तप सहन करायचे, हिवाळा सहन करायचे आणि राजाला दाखवायचे की आम्ही सर्व सिद्ध आहोत. नीलकंठ वर्णीने हे सर्व पाहिलं. नीलकंठ वर्णीला झाला हा राजा खूप भाविक आहे, श्रद्धाळू आहे, पण हे सर्व दंभी
याला उमजू देत नाही. म्हणून राजाला कळायला पाहिजे सिद्ध आहे किंवा नाही हे लोक. वर्णिंनी त्यांना सांगितलं राजाला की तुम्हाला सावधान राहण्याची आवश्यकता आहे. कारण जिथे लोभी माणूस असतो तिथे अशा पाखंडींचं पोषण अवश्यपणे होतं. कोणी शेठ असला मोठा, त्याच्याकडे जर कोणी आला की तुमच्या घराच्या मागे वडाचं झाड आहे, तिथे मोठा कुंभ दाटलेला आहे, मी काढून देतो. बिहारीलालजी महाराजनी लिहिलंय की वर्णी सांगता राजाला ते लोभी असतो तिथे पाखंडी लोकांचं पोषण अवश्यपणे होतं. कोणी लोभी शेठ असला त्याच्याकडे जर कोणी सिद्ध केला त्याला सांगतो की तिथे सोन्याचा घडा आहे, मी काढून देतो. मग त्याच्या घरी तो राहतो, त्याचं धन संपत्ती घेऊन घेतो. पण या कलियुगामध्ये कोणी धन काढू शकत नाही. त्याला जर काढता येत असतं स्वतः श्रीमंत झाला असता. आजच ही घटना घडते असं नाही आहे. पूर्वीपासून घडत आली आहे आणि आज पण आपल्या या प्रांतामध्ये आहे बरं. चांगले चांगले मोठे मोठे लोक या गोष्टींवरती विश्वास करतात. अनेक आपल्या या प्रांतामध्ये परप्रांतीय लोक असे फिरतात की मी तुम्हाला सोनं काढून देतो, मी तुम्हाला हे काढून देतो. मग त्याला शुद्ध करण्यासाठी मी घेऊन जातो. मग घेऊन जातो तर मग वापसच येत नाही. मग भाऊ सांगेन कोणाला? शेताचे शेत लोकांनी त्यामध्ये बर्बाद केले. शेतांची रक्कम होती ते सर्व त्या मागे टाकून टाकले. नाही त्याला मग लाख रुपये द्यावे लागतात, तेव्हाच ते लोक इथे येतात. मग मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हात लावू नका याला, पागल होऊन जातात. मी याची शुद्धी करून आणतो. मग शुद्धी करायला घेऊन जातात. अशा प्रकारे तंत्रविद्याच्या माध्यमातून भ्रमित लोकांना करत असतात. भगवान स्वामीनारायण यांनी तेव्हा सिद्धवल्लभ राजाला सांगितलं 200 वर्षापूर्वी की कलियुगामध्ये हे सर्व दंभाच्या गोष्टी आहेत. या सर्व दंभ आहे. असं कोणी म्हणतं मी तर जेवण करत नाही, मी तर शौचक्रिया करत नाही, मी तर अशा प्रकारे तप करतो, मी या प्रकारे तप करतो. हा संपूर्ण प्राखंड आहे. राजाला समजवलं, पण राजाला थोडी गोष्ट समजली आणि थोडं प्रॅक्टिकल म्हणून भगवंताने दाखवला. एके दिवशी रात्रीची वेळ झाली आणि रात्रीच्या वेळेस आकाशामध्ये अनेक पावसाळी ढग एकत्रित झाले आणि भयंकर पाऊस पडू लागला. आता हे सर्व खुल्या आकाशामध्ये राहत होते. एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला. 4, 5, 7, 8, 10 दिवस पर्यंत पाऊस पडला. धीरे धीरे 4, 4, 5, 5 जे वैरागी होते, सिद्ध होते, ते विचार करू लागले की जर इथेच बसून राहिलो तर आता जिवंत राहणार नाही. सर्वे स्वतःची सिद्धताचा अभिमान सोडून आणि सर्वचे सर्व धावत पडत निघून गेले. 8-10 दिवसानंतर जेव्हा पाऊस थांबला आणि राजा दर्शनाला आला, तेव्हा पाहिलं तर फक्त वर्णी बसले होते, बाकी कोणीच तिथे राहिलं नव्हतं. पाहिलं वर्णी आहे. तेवढ्यात गोपाळदास साधू होता, जो सेवेमध्ये होता, तो तिथे आला. वर्णीच्या चौघही बाजूला रेती जमा होऊन गेली होती पावसाच्या कारणाने. त्या रेतीला बाजूला केली, वर्णीला जागृत केले आणि तेव्हा सिद्धवल्लभ राजाने पाया पडले की तुम्ही म्हणत होते ते खरं आहे. हे सर्व दंभी होते आणि सर्वचे सर्व मग तिथून पळून गेले. आता राजाला खूप आनंद झाला आणि आता माझ्या नगरीमध्ये खरे सिद्ध मला प्राप्त झाले. सिद्धवल्लभ राजाला वाटू लागले. आता जे पळून गेले होते त्यांना झालं की आपला आता कार्यक्रम, राजाच्या हृदयामध्ये आपला जो भाव होता, गुरु प्रत्येचा भाव, तो आता गेला आणि या लहानसा 12-13 वर्षाच्या मुलाविषयी याला भाव उत्पन्न झाला. पण आपण पण दाखवून देऊ. सर्व एकत्रित झाले आणि उडीद घेऊन मंत्रित करून आणि निलकंठ वरणीवरती फेकले. पण साक्षात भगवान होते, त्यांना काहीच त्याचा असर झाला नाही. त्यांनी विचार केला की याला काही होत नाहीये, पण याचा जो सेवक आहे गोपाळदास, त्यावरती उडीद फेकले. गोपाळदास वरती उडीद जसे फेकले गेले तसे गोपाळदास जोराचा जमिनीवरती पडला, तोंडातून जीभ बाहेर निघून गेली आणि मृत्यू पावला. या प्रकारचं शरीर त्याचं दिसू लागलं. सर्व सिद्ध येऊन तिथे उभे राहिले. राजा धावत आला
राजा त्या सिद्धांना म्हणतो, महाराज या आमच्या गोपाळदासला काय झालं, याला जागृत करा. ते सर्वेचे सर्वे गालातल्या गालात हसून हसून म्हणता, आम्ही थोडी सिद्ध आहे, हा वर्णी सिद्ध आहे म्हणे. त्याला तुम्ही आता गुरु मानता ना, त्यालाच सांगा, तो जिवंत करेल. यांना असा अभिमान होता की पाहून घेऊ आता कोण याला जिवंत करत. आणि त्या समयी राजाने वर्णिराजला प्रार्थना केली की आता तुम्हीच याचं काहीतरी जिवंत करा. आणि वर्णिराज उभे झाले. उभे होऊन गोपाळदास जवळ आले. कानामध्ये वर्णिराज यांनी जो श्रीकृष्ण मंत्र आहे, जो आपल्याला दीक्षा समय दिला जातो, जो अखंड वर्णिराज यांनी वन विचरण करीत असताना मंत्र जाप केला, तो मंत्र खूप महाप्रतापी मंत्र आहे. मी म्हणतो तुम्ही स्वामीनारायण महामंत्राची जर 2 माळा करत असले ना, तर 3 माळा गुरुमंत्राच्या मंत्राची करायची. गुरुमंत्र हा जो आहे, जो आपल्याला कानामध्ये दिला जातो, तो अति महाप्रतापी मंत्र आहे. भक्तीची वाढ हे तुमचे कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी गुरुमंत्र हा सर्वोत्तम मंत्र आहे. त्याला म्हणत असताना आधी ओम लावावा किंवा ह्रीम लावायला पाहिजे, तर तो मंत्र सिद्धी देत असतो. कारण आपण डायरेक्ट त्याचा जप करत असतो. पण कोणताही मंत्र असो, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणाया, त्यालाही आपण ओम पुढे लावतोच. त्याचप्रमाणे जो गुरुमंत्र आहे, त्या गुरुमंत्राला पण आपण ओम किंवा ह्रीम लावला पाहिजे. आणि नंतर त्याचा दिवसातून कमीत कमी एक तरी माळा आपण केली पाहिजे. शक्य असलं जेवढ्या जास्त कराल तेवढा तो मंत्र फळदायी आहे. नीलकंठ वर्णींनी तो जो श्रीकृष्ण मंत्र जो आपण जप करतो, तो मंत्र कानामध्ये उच्चारला आणि उच्चारता बरोबरच गोपाळदास नावाचा जो सेवेकरी साधू होता, तो तुरंत उभा झाला. हे पाहून सर्व जे सिद्ध तिथे आले होते, त्या सर्वांना आश्चर्य झालं. ते आहे महाप्रतापी. आणि ज्यांनी उडीत फेकले होते, मग आता तो खालती पडला. ते पाहून वर्णी आता त्या सिद्धांना म्हणू लागले की आता तुम्हीच याला बरं करा. पण सिद्धांना कळालं की आता आपण यात काहीच करू शकत नाही. शेवटी त्या सर्व सिद्धांनी वर्णीचे पाया पडले आणि तेव्हा वर्णिराज त्या ज्याने मंत्रित केलेले उडीत फेकले होते त्याच्याकडे गेले. त्याच्या कानात कृष्ण मंत्र म्हटला आणि म्हणता बरोबरच तो उभा झाला आहे. अशा प्रकारे भगवंतांनी जे जे सर्व सिद्ध होते त्या सर्व सिद्धांचा अभिमान तोडला. सिद्धवल्लभ राजाला खरे ज्ञान करवले आहे. अशा प्रकारे अनेक त्या नगरामध्ये पण वर्णीचे सर्व शिष्य होऊ लागले. राजाने वर्णिराजला अनेक धन वस्त्र सुवर्ण मुद्रा दिल्या. स्वतःच राज्य देण्याची गोष्ट केली. वर्णी म्हणता हे आम्हाला काहीच नको. त्याच समयी तेलंगण देशाचा एक ब्राह्मण तिथे दान घेण्यासाठी आला आणि त्याने राजाकडून खोटं बोलून खूप अनेक प्रकारांचे दान घेऊन घेतले. आता सफेद रंगाचा तो ब्राह्मण होता, पण जसे खोटं बोलून दान घेतले तसा तो श्याम रंगाचा झाला, म्हणजे काळा होऊन गेला. त्याला नंतर पश्चाताप झाला आणि त्याला कळालं की ह्या नगरीमध्ये एक वर्णी राहतात, ते खूप चमत्कारी आहे. तो ब्राह्मण वर्णी यांच्याकडे आला, त्यांना माफी मागितली की माझ्याने अशा प्रकारे खोटं बोलून दान घेतलं गेलं आहे, तुम्ही माझ्यावरती कृपा करा. आणि त्यावेळेस भगवान नीलकंठ वर्णी यांनी त्याच्याही कानामध्ये श्रीकृष्ण मंत्राचा जप केला आणि जप करता बरोबरच तो काळा रंगाचा जो ब्राह्मण होता तो पुन्हा जसा आधी गौर वर्णाचा होता तसं पुन्हा तो झाला. अशा प्रकारे भगवान नीलकंठ वर्णी यांनी त्या ब्राह्मणाची पण रक्षा केली आहे. अशा प्रकारे त्या सिरपूर नगरामध्ये भगवंतांनी अनेकांना भगवंताच्या मार्गी लावले. अनेक जे भाविक होते त्यांना स्वतःच्या मूर्तीचं सुख दिलं. सिद्धवल्लभ राजाला ज्ञान देऊन भगवान आता पुढे तिथून पुढे निघण्याची तयारी करत आहे. अशा प्रकारे 46व्या अध्यायापर्यंत सिद्धवल्लभ राजाची गोष्ट केली. 47व्या अध्यायामध्ये पिबेकची कथा सांगितलेली आहे. पिबेकची कथा आपण उद्याच्या दिवशी
श्रवण करू सहजानंद स्वामी महाराज की जय. श्रीपतीम श्रीधरम सर्वदेवीश्वरम भक्तिधर्मात्मजम वासुदेवम हरे माधवम केशवम कामदम कारणम स्वामीनारायणं नीलकंठं भजे. सहजानंद स्वामी महाराज की. स्वामी नारायण.